महिलांचं पोट बाहेर का येतं? लटकणारे पोट कमी करायचं आहे? मग आजच सुरू करा हे 13 साधे घरगुती उपाय. नमस्कार मैत्रिणींनो, एखाद्या कार्यक्रमात वाढलेलं पोट झाकण्यासाठी साडीचा पदर किंवा दुपट्टा सतत पोटावर ओढताना तुमच्या मनातही हाच विचार येतो का? मी जरा सडपातळ असते तर किती छान झालं असतं. मैत्रिणींनो, यात तुमची काहीच चूक नाही. हार्मोनियम, स्ट्रेस आणि जबाबदाऱ्यामुळे वाढलेलं हे लटकणारं पोट आत घालणं आता अगदी सोपं आहे. कोणतंही कडक डाएट किंवा जिमशिवाय स्वयंपाकघरातल्या साध्या गोष्टींनी पोट कमी करायचं. 13 खात्रीशीर उपाय आज आपण पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. 1. मॉर्निंग ड्रिंक, ओवा आणि लिंबू पाणी. अनेक महिलांचे पोट बाहेर येण्याचं मुख्य कारण म्हणजे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम चहा आणि बिस्किटे खाणे. खरं तर इथूनच आपल्या पोटाच्या आरोग्याची समस्या सुरू होते. या सवयीमुळे पोटात ॲसिडिटी वाढते आणि सूज येते. सकाळची वेळ ही शरीराला ताजेतवाने करण्याची असते. यावेळी चहाऐवजी कोमट पाण्यात चिमूटभर ओवा आणि थोडा लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास पोटातील सूज हळूहळू कमी होते. कोमट पाणी पोटावरची साचलेली चरबी विचळण्यास मदत करते. लिंबू पचनक्रिया सुधारते आणि ओवा गॅसची समस्या दूर करतो. अवघ्या काही दिवसातच तुमचे पोट आत जात असल्याचे तुम्हाला जाणवेल आणि हा एक सकारात्मक बदल ठरेल. 2. दालचिनी आणि मधाचा चहा. वय वाढल्यामुळे किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे पचनशक्ती आणि मेटाबॉलिझम मंदावते. यामुळे आपण खाल्लेले गोड पदार्थातील साखरेची ऊर्जित रूपांतर न होता ती साखरेची चरबी पोटाभोवती जमा होऊ लागते. यावर आयुर्वेदात दालचिनी हा पोटातील हट्टी चरबी कमी करण्याचा सर्वोत्तम उपाय मानला गेला आहे. दालचिनी शरीरातील साखरेचे वेगाने ऊर्जित रूपांतर करते, ज्यामुळे नवीन चरबी साचत नाही. तसेच मध शरीराची ताकद वाढवून चरबी वितळण्यास मदत करतो. 1 कप पाण्यात पाव चमचा दालचिनी पावडर टाकून 5 मिनिटे उकळा. हे पाणी कोमट झाल्यावर त्यात 1 चमचा शुद्ध मध मिसळा. उकळत्या पाण्यात मध टाकू नये. संध्याकाळच्या नेहमीच्या चहाऐवजी हे पेय प्यायला सुरुवात करा. 3. दुपारच्या जेवणात हिंग, जिरेपुडे घातलेले ताक. दुपारी जास्त जड जेवण केल्याने किंवा घाईत अन्न न चावता खाल्ल्याने ते आतड्यामध्ये व्यवस्थित पचत नाही. हे अन्न आतड्यात साचून राहिल्याने पोटात जडपणा येतो आणि गॅसमुळे पोट फुगणे बाहेर दिसते. यावर उत्तम म्हणजे तुमच्या जेवणानंतर ताक पिणे. ताकामुळे पोटाचे अर्ध्याहून अधिक त्रास दूर होतात. ताकातील चांगले बॅक्टेरिया आतड्यांची सूज कमी करतात. यामुळे जेवणानंतर होणारे गॅस व पोट फुगणे तात्काळ थांबून पोटाचा घेर नियंत्रणात राहतो. दुपारच्या जेवणासोबत किंवा नंतर वाटीभर घरगुती ताक, चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा भिजलेली जिरेपूड टाकून प्या. ताक फ्रीजमधील जास्त थंड नसावे. 4. मेथीदाण्याचे पाणी. हट्टी चरबी थेट वाढ. पोटावरची चिवट आणि कडक चरबी वर्षानुवर्ष तशीच राहण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या रक्तातील इन्सुलिनची पातळी आणि मंदावलेली चयापचय क्रिया. रात्री 1 चमचा मेथीदाणे 1 पेला पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी छान उकळून गाळून प्या. मेथीमध्ये गॅल्व्हॅनिन नावाचं विरघळणारं फायबर असतं. हे पोटातील चरबी वितळण्याचं थेट मदत करतं आणि पचनसंस्था वेगाने कार्यान्वित करतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर वारंवार लागणारी असोशी आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा आपोआप नियंत्रणात येते. 5. जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची चूक टाळा. अनेक महिलांची सवय असते जेवण झालं की लगेच 1-2 ग्लास थंड किंवा साधं पाणी गटगट पितात. पण ही सवय पोटाचा घेर वाढवण्यास सर्वात जास्त कारणीभूत ठरते. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी तयार होणाऱ्या जठराग्नी शांत होतो. यामुळे खाल्लेलं अन्न नीट पचण्याऐवजी आतड्यामध्ये पडून राहतं. तिथे ते सडतं आणि प्रचंड गॅस निर्माण होतो. हाच गॅस आणि पचलेलं अन्न पोटाला फुगवून बाहेर आणतं. यामुळे नियम एकच ठेवा. जेवण झाल्यानंतर किमान 45 मिनिटांनीच कोमट पाणी प्या.
6. रात्रीचं जेवण 7 ते 8च्या आत आटपा. रात्रीच्या वेळी आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम रेट, अन्नाचा पचनाचा वेग निसर्गाच्या नियमानुसार एक मंद झालेला असतो. अशावेळी जर तुम्ही 9 ते 10 वाजता जड जेवण करून लगेच झोपलात तर शरीराला ते अन्न ऊर्जित बदलायला वेळ मिळत नाही. मग शरीर त्या अन्नाचं थेट पोटाभोवती कडक चरबीत रूपांतर करतं. म्हणूनच रात्रीचं जेवण शक्यतो 8च्या आत करून घ्या. जेवण अगदी हलकं ठेवा आणि जेवणानंतर लगेच न झोपता घरातल्या घरातच 15 ते 20 मिनिटे हलकी शतपावली करा, जेणेकरून पोटाच्या वरच्या भागात साचून राहणार नाही. 7. आल्याचा आणि तुळशीचा काढा. संध्याकाळी 5 ते 6 वाजता आपण भुकेच्या नावाखाली कडक साखरयुक्त चहा आणि सोबत टोस्ट किंवा बिस्किटे खातो. या सवयीमुळे पोटावर फॅटची नवी लाट येते. याऐवजी 1 कप पाण्यात थोडं किसलेलं आणि 4-5 तुळशीचे पाने 5 मिनिटे उकळून घ्या. आपल्यामध्ये असणारे जिंजिरॉल हे घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि पोटावर साचलेली चरबी वेगाने जाळण्याचे काम करतात. तर तुळशीमुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. हा काढा प्यायल्याने पोटाचा घेर तर वेगाने आत जातोच, शिवाय दिवसभरात आलेला सगळा थकवा आणि सुस्तपणा एका मिनिटात पळून जातो. 8. 30 मिनिटाचे पॉवर वॉक आणि पोट आत ओढणे. पोट कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन तासनतास अवघड व्यायाम करण्याची अजिबात गरज नाही. रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 30 मिनिटे थोड्या वेगाने चाला. चालताना एक छोटीशी ट्रिक वापरा. चालताना आपलं पोट थोडं आत ओढून आणि छाती सरळ ठेवून चालण्याची सवय लावा. जेव्हा तुम्ही पोट आत ओढून चालता तेव्हा पोटाचे शीतल झालेले स्नायू पुन्हा टणकन आणि घट्ट होऊ लागतात. यामुळे पोटाची लटकणारी त्वचा आणि चरबी वेगाने वर खेचली जाते आणि पोट सपाट दिसू लागतं. 9. पांढरा भात आणि साखरेला टाटा बाय बाय. जर तुम्हाला खरोखरच अवघ्या एका महिन्यात पोटावर फरक पाहायचा असेल तर जेवणातील पांढरा भात आणि रिफाइंड साखरेचं प्रमाण पूर्णपणे कमी करा. पांढऱ्या भातामध्ये साधे कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीरात जाऊन लगेच साखरेत बदलतात आणि पोटावर फॅट बनवून जमा होतात. भाताऐवजी जेवणात ज्वारी किंवा बाजरीची भाकरी समाविष्ट करा. साखरेमुळे पोटावर इन्स्टंट फॅट साचतं, त्यामुळे गोड खाण्याची तीव्र इच्छा झाल्यास साखरेऐवजी थोडा सेंद्रिय गूळ किंवा खजूर खाण्याची सवय लावा. 10. जिरे आणि ओव्याचे आयुर्वेदिक शेकलेले मिश्रण. 50 ग्रॅम जिरे आणि 50 ग्रॅम ओवा मंद आचेवर हलका शेकून घ्या आणि त्याची बारीक पावडर बनवून एका कोरड्या डब्यात भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ही पावडर 1 ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या. जिरे पचनक्रिया गतिमान करते तर ओवा पोटातील आतड्यांना मोकळं करतो. हे मिश्रण रात्रभर तुमच्या पोटातील विषारी घटक बाहेर फेकून देण्याचं काम करतं. सकाळी उठल्या उठल्या तुमचं पोट एकदम साफ होईल आणि पोटातील साचलेली जुनाट हवा व सूज पूर्णपणे गायब होईल. 11. पुरेशी 7 ते 8 तासांची गाढ झोप. तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल, पण तुम्ही कितीही डाएट केलं तरी झोप अपुरी असेल तर पोट कधीच आत जाणार नाही. जेव्हा तुमची झोप अपुरी होते तेव्हा शरीरात कोर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतं. हे कोर्टिसोल हार्मोन्स थेट पोटाभोवती चरबी साठवण्याचा सिग्नल शरीराला देतं. म्हणून रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत बसणे थांबवा. रात्री 10 वाजेपर्यंत झोपून सकाळी 6 वाजता उठण्याची सवय लावा. 7 ते 8 तासाची गाढ झोप तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवते आणि पोटावरील चरबी आपोआप वितळू लागते. 12. दुपारच्या जेवणाआधी फायबर सॅलड बाउल. दुपारचे जेवण करायला बसण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं आधी एक प्लेट भरून काकडी, गाजर, मुळा किंवा टॅमॅटो खा. सॅलडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पाणी असतं. जेवणाआधी सॅलड खाल्ल्यामुळे तुमच्या पोटाचा अर्धा भाग आधीच निरोगी अन्नाने भरतो. त्यामुळे तुम्ही मुख्य जेवण करायला बसता तेव्हा गरजेपेक्षा जास्त चपाती, भात किंवा तेलकट पदार्थ खाणे आपोआप टाळले जाते. ही एकच सवय तुमच्या
कॅलरीजचे प्रमाण मर्यादित ठेवते आणि पोट बाहेर येऊ देत नाही. 13. तिरपळा चूर्ण आतड्याची स्वच्छता करणारा उपाय. अनेकदा पोट बाहेर येण्याचं कारण केवळ चरबी नसून आतड्यामध्ये वर्षानुवर्षे साचून राहिलेला जुनाट मळ असतो. यावर आयुर्वेदातील सर्वोत्तम उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून प्या. त्रिफळा हा आवळा, पहाडे आणि हरडे या 3 औषधी वनस्पतीपासून बनवलेला असतो. हे मिश्रण आतड्याची आतून पूर्णपणे स्वच्छता करतं. यामुळे पोटातील सर्व घाण बाहेर पडते, पोटाचा घेर आटोक्यात येतो, पचन सुधारतं आणि चेहऱ्यावर छान नैसर्गिक चमक येते. मैत्रिणींनो, कुटुंबाची काळजी घेता आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडून देतो. पण आज स्वतःला वचन द्या की स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी रोज थोडा वेळ नक्की काढाल. जेव्हा तुम्ही फिट व्हाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. लक्षात ठेवा, बदल एका दिवसात होत नाही, पण आज घेतलेला एक छोटा निर्णय तुमचं लटकणारं पोट नक्की आत घालवू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल